मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान 3 एमडी तस्करांना अटक केली आहे। त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई करून आरोपीकडून 4 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। काल रात्री पेट्रोलिंग दरम्यान 2 तरुण लोबिनी बौद्धविहार मानकापूर या परिसरात संशयितरित्या फिरत होते। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता ते तिथे एमडी पावडर खरेदीसाठी आले होते व त्यांच्याकडे काही रोख रक्कम देखील असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। पोलिसांनी त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई करत 2 तरुणांच्या मदतीने सापळा रचून वर्ध्यातून नागपुरात एमडी विक्रीसाठी येणाऱ्या आरोपीला बोलवून त्याच्याकडून 20 ग्रॅम एमडी पावडर जप्त केले। एमडी पावडरसोबत खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीकडून 50,000 रुपये व एकाकडून 23,000 रुपये असा एकूण 4 लाखाहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। तर एमडी विक्री करता वर्ध्यातून नागपुरात आलेल्या 2 आरोपींना व सोबतच मानकापूर येथील एकाला पोलिसांनी अटक केली आहे। आमचं डीबी पथक रात्रीच्या वेळी गस्त करत होतं। यामध्ये माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी अवैध धंदे, अंमली पदार्थ आणि इतर जे काही अवैध कृत्य आहेत त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार कालची पेट्रोलिंग सुरू होती। पेट्रोलिंगच्या दरम्यान 2 इसम हे लुंबिनी बौद्धविहार मानकापूर या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आले आणि ते कुठल्या तरी चुकीच्या कामासाठी या ठिकाणी आलेले आहेत असा संशय आमच्या डीबी पथकाच्या अंमलदारांना आला। त्यांना विचारपूस केली असता सखोल विचारपूस केल्यानंतर असं लक्षात आलं की एका व्यक्तीकडून ते एमडी म्हणजे मेफेड्रॉन हा जो अंमली पदार्थ आहे तो खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याकडे काही रोख रक्कम देखील असल्याचं त्या आरोपींनी त्या संशयितांनी सांगितलं। सदरची घटना ही डीबी पथकाचे PSI देशमुख यांनी आम्हाला कळवली। आम्ही निवासस्थानी होतो। रात्री घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि त्या घटनेची माहिती वरिष्ठांना देखील कळवली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यामध्ये कारवाई सुरू करण्यात आली। यामध्ये एनडीपीएस कायद्याच्या आणि नवीन BNSS कायद्याच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सगळ्या प्रक्रिया करून त्या ठिकाणी त्या 2 इसमांच्या मदतीनं जो आरोपी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार होता त्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला।